नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मानिनीताई विक्रम यांना म्हणतात, काय मुलगी आहे ना आर्या? तर आता विक्रम मानिनीताई म्हणतात, अगं हो, पण तू काय एवढा त्रागा करतेस? तर मानिनीताई म्हणतात, अहो म्हणजे बघा ना, लग्नानंतर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, परंतु लग्न न करता लिव्ह इनमध्ये राहणं आणि लग्न अगोदरच बाळ होऊ देणं, ह्या सगळ्या गोष्टी योग्य वाटतायत का तुम्हाला? असं कोणी आपल्यात करतात का? म्हणजे आपणही फुडारलेल्या विचारांचे आहोतच की. पण म्हणून हे मला मात्र अजिबात आवडलेलं नाही. म्हणजे काही रीतीभाती असतात, संस्कार असतात, म्हणजे ती मुलगी आहे म्हणून मी असं काही बोलत नाही, पण आपल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा मी त्यांना असं काही करू दिलं नसतं. आता विक्रम काही बोलणार तर मानिनीताई म्हणतात, एक मिनिट, तुम्ही आता बाजू वगैरे घेऊ नका, पण मी खरंच सांगू का, मला ना या आजकालच्या मुलींचं काही कळतच नाही. म्हणजे त्या ना अशा कन्फ्यूज असतात, त्यांना काय करायचं आहे हे त्यांनाच माहीत नसतं. म्हणजे त्यांना घर पण हवं आहे, करिअर पण हवं आहे, त्यांना बंधन पण नको आहे, सुटका पण नको आहे, पण म्हणजे नक्की त्यांना काय हवंय हेच त्यांना कळत नाही. तर विक्रम म्हणतात, मानिनी मला कळतंय तुला नक्की आर्याच्या बाबतीत काय म्हणायचं आहे. खरं सांगू का, तू तिला जज नको करूस. आयुष्यात तिने खूप सारे धक्के पचवलेत आणि त्यातून कुठे ती आता सावरते. म्हणजे तिला हवं असेल बाळ, परंतु नवऱ्याची जागा देण्याची तिची अजून मनाची तयारी झाली नसेल आणि म्हणूनच तिने हा मार्ग निवडला असेल, हा विचार केला असेल तिने. चांगली मुलगी आहे गती, संस्कारी आहे, उगाच तू एका गोष्टीवरून तिची परीक्षा नको करूस. तर मानिनीताई म्हणतात, हो तुम्हाला चांगलाच पुळका आहे ना तिचा. तर विक्रम म्हणतात, अगं मानिनीताई म्हणतात, मग काय, मी तिला जज वगैरे करत नाहीये, मला पण तिची काळजी वाटतेय. मानिनीताई म्हणतात, तुम्ही मला सांगा ना, हिला आगा ना पिछा, मग हिची नक्की काळजी कोण घेणार आहे? ना सासू ना आई. मग या सगळ्यात ती स्वतःला सावरेल का? आणि त्यात ती डॉक्टर, म्हणजे ती इतरांसाठी धावपळ करणार, इतरांची काळजी करणार, मग या सगळ्यात ती स्वतःकडे लक्ष कधी देणार? पण बरं बाई, आपल्या सुना असं काही करत नाहीत. तर विक्रम म्हणतात, हो ते तर आहेच, अगदी खरं आहे, नंदिनीच्या बाबतीत तर आहे, पण काव्या म्हणजे बघितलंच ना, आर्याच्या प्रेग्नेन्सीच्या बाबतीत ज्यावेळी त्या रम्याने सांगितलं त्यावेळी आपल्या काव्याने तिला कसं झापलं ना. नाही म्हणजे खरं तर तिने जे केलं ना ते योग्यच केलं. तर मानिनीताई म्हणतात, हो पण आपली काव्य असा विचार कधीच करणार नाही, ती अगदी शहाणी मुलगी आहे, ती तिचा अभ्यास आणि तिचं करिअर आणि तिचं बाळ या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळतीये, कुठल्याच गोष्टीकडे ती दुर्लक्ष होऊ देत नाहीये. तर विक्रम म्हणतात, मी कुठे काही बोलतोय, खरं तर मला सुद्धा माझ्या सुनांचा अभिमान आहेच, माझ्या सुना आहेतच तशा. तुला सांगू का मानिनी, तू नव्हतीस ना त्यावेळी या रम्याने नंदिनीवर सुद्धा नको नको ते आरोप केले होते, पण मानिनी मी तिला सोडलं नाही, फेटाळून लावले तिचे सगळे आरोप आणि चांगलंच तिला छापलं. पण ते राहू देत, आर्याचा विषय राहू देत, मला सांग, आपल्या सुनांकडे तुझं लक्ष आहे ना? आपल्या सुनांच्या प्रेग्नेन्सीकडे लक्ष दे. अगं आता नंदिनीला सुद्धा 4था महिना लागेल, आता तिची सुद्धा अगदी व्यवस्थित काळजी घ्यायला हवीच ना. तर मानिनीताई म्हणतात, पण तुम्हाला सांगू का, नंदिनीचं बाळ ना तिला काही त्रासच देत नाही. नाही म्हणजे बघा ना, नाही कोणते डोहाळे लागले आहेत, ना तिला उलट्या होत, नाही तिला अरबट चरबट खावंसं वाटत, ना तिला काही त्रास होत, कोणतेही डोहाळे तिला लागले नाहीत. म्हणजे तिचं बाळ अगदी शहाणं असणार माझ्यासारखं. आता विक्रम आपली कॉलर ताट करत असतात, परंतु या सगळ्याचं श्रेय अगोदरच मानिनीताईंनी आपल्याकडे घेतलेलं असतं. विक्रम म्हणतात, बोललीस, तुझ्यासारखं खेळ आता. तर मानिनीताई म्हणतात, तुम्ही सुद्धा खेळा, हरायचं आहे ना तुम्हाला. तर विक्रम म्हणतात, हो आणि मला हरायचं आहे. मानिनीताई म्हणतात, हो आता बघूच. असं म्हणत दोघंही खेळ खेळत असतात आणि दोघांचे छान निवांत गप्पा सुरू असतात. परंतु हे सगळं बोलणं जीवाने ऐकलेलं असतं. तर दुसरीकडे जीवा रूममध्ये येताच या सगळ्या गोष्टी जीवाला आठवत असतात. मानिनीताईंचं बोलणं त्याला आठवतं, कारण त्यांना वाटत असतं की नंदिनीला कोणतेच डोहाळे लागत नाहीत किंवा तिला कुठला त्रासही होत नाही. तर नंदिनीला झालेला तो त्रास, नंदिनी पहिली प्रेग्नेंट असताना अचानक तिला आलेली चक्कर आणि त्यानंतर तिला लागलेले डोहाळे, तिने जीवाकडे हट्ट करत सांगितलेलं असतं, जीवा मला ना पापलेट खायचे क्रेविंग्स होत आहेत, आणि जीवाने तिचे हट्टही पुरवलेले असतात, तिचे डोहाळेही पुरवलेले असतात. तिला पापलेट हवंसं वाटत असतं आणि म्हणून जीवाने तिच्यासाठी पापलेटही आणलेलं असतं आणि स्वतःच्या हातानेच जीवा तिला पापलेट भरवत असतो, तिचे डोहाळे पुरवत असतो.
आणि त्यावेळी जीवाचे डोळे पाणावलेले असतात. आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि नंदिनीला जीवाचा त्रास कळत असतो. आता नंदिनीला जीवाचं बोलणं आठवतं. जीवा नंदिनीला म्हणालेला असतो की आता या सगळ्या गोष्टी तुला कळतायत का, की एक खोटं लपवण्यासाठी 10 खोटी उभी करावी लागतात. परंतु या सगळ्याची सुरुवात नंदिनी अगं तुझ्यापासून झाली आहे. तू सुरुवात केली आहेस ना या सगळ्याची, कारण मिसकॅरेज लपवणं हा तुझा निर्णय होता. नंदिनी या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि मनाशीच म्हणते, पहिल्यांदा कुठेतरी जीवांनी मला खोटं ठरवलं आहे. म्हणालेत की या सगळ्याची सुरुवात तूच तर केली आहेस. पण मला माहीत आहे जीवा असा विचार कधीच करणार नाहीत. कदाचित ते चुकून हे सगळं काही बोलून गेले असतील, परंतु काल त्यानंतर त्यांनी मला साधं सॉरी सुद्धा म्हटलं नाही. निदान आज तरी सॉरी म्हणतील ना. आता नंदिनी जीवा सॉरी म्हणण्याची वाट पाहत असते आणि त्याचवेळी जीवा आवाज देत म्हणतो, नंदिनी. नंदिनी लगेच मागे वळून जीवाकडे पाहते. तर जीवा म्हणतो, सॉरी नंदिनी. तर नंदिनी म्हणते, नाही, मला तुम्ही सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये. तर जीवा म्हणतो, 1 मिनिट, मी तुला सॉरी म्हणत नाहीये. तर त्यावेळी नंदिनीला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, 1 मिनिट. जीवा दरवाजा बंद करतो आणि नंदिनीला प्रश्न करत म्हणतो, नंदिनी तू प्रेग्नेंट आहेस, म्हणजे खोट्या प्रेग्नेन्सीचं तू नाटक करतेस हे तू विसरली आहेस का? नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? जीवा म्हणतो, काल रात्री मी पाणी आणण्यासाठी खाली गेलो होतो. त्यावेळी आई आणि बाबांचं बोलणं मी ऐकलं. आई बाबांना म्हणत होती की नंदिनीला काही डोहाळे वगैरे लागलेच नाही आहेत, म्हणजे ना तिला मळमळल्यासारखं वाटत, ना तिला अरबट सरबट खावंसं वाटत, काहीच होत नाहीये. हां, या सगळ्या गोष्टी तिने पॉझिटिव्हली घेतल्या, हे सगळं काही ठीक आहे. परंतु दरवेळी असंच होईल असं आहे का? नंदिनी म्हणते, नाही, खरंच माझं चुकलं, म्हणजे ही गोष्ट तर मी विसरूनच गेले होते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, पण या सगळ्या गोष्टी तुझ्या बाबतीत घडायला हव्या आहेत नंदिनी. तर जीवा म्हणतो, परवा रात्री मी ज्यावेळी घरी आलो त्यावेळी काव्याखाली फेऱ्या मारत होती, पोटावरून हात फिरवत होती, दीर्घ श्वास घेत होती आणि त्यावेळी मी तिला विचारलं तर त्यावेळी काही त्रास वगैरे होत नाही ना? तर त्यावेळी ती मला म्हणाली, नाही अरे त्रास वगैरे नाही, पण या दिवसात होतं, थोडं जरी काही खाल्लं ना तरी पोट गच्च होतं. आणि पुन्हा ती दीर्घ श्वास घेऊन फेऱ्या मारायला लागली. पण नंदिनी हे सगळं काही तू का करत नाहीयेस? नंदिनी काही बोलणार तर जीवा म्हणतो, अर्थात तू आई झाली नाहीयेस किंवा तू आई होणार नाहीस, त्यामुळे तुला तर या गोष्टी माहीत नसणारच. पण ठीक आहे ना, जर या गोष्टी नंदिनी तुला माहीत नाही तर मग तू आर्याशी बोल, तिला विचारून बघ, म्हणजे 3-4 महिन्यात नक्की काय वाटतं, काय फिलिंग्स होतात, या सगळ्या गोष्टी तू तिला विचार. तिला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित माहीत असणार, त्यामुळे तू तिच्याशी बोल. हा, पण तू तिच्याशी बोल, भांडू नकोस नंदिनी. काय आहे ना, आजकाल तू फक्त आर्यासोबत आणि माझ्यासोबत भांडतच असतेस. आता नंदिनी म्हणते, नाही जीवा. आणि नंदिनी काही बोलणार तर त्याच वेळी जीवाचा फोन आलेला असतो. जीवा म्हणतो, 1 मिनिट. असं म्हणत जीवा आर्याचा फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो, आता मी आणि नंदिनी तुझीच आठवण काढत होतो. खरंच अगदी तुला 100 वर्ष आयुष्य. मला एक सांग, काय करणार आहेस का तू एवढी वर्ष जगून? तर त्यावेळी जीवा म्हणतो, काय तू आली आहेस? आता मात्र जीवाला धक्काच बसतो. काय सांगतेस तू? ओके बरं, थोडा वेळ दे, येतो, चल बाय. असं म्हणत आता जीवा फोन ठेवतो. तर आता जीवा म्हणतो, काय मुलगी आहे नाही, खरंच कम्माल म्हणजे कम्माल. मी इम्प्रेस झालो आहे. म्हणजे बघ ना, काल काव्या म्हणाली की मला त्या मुलाला भेटायचं आहे, तर आता ती त्या मुलाला घेऊनही आली आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडला आणलं सुद्धा. म्हणजे काय मुलगी आहे नाही. एका दिवसात होणाऱ्या बाळाच्या बापाला आणलंही, आणि कुठून कसं. खरंच कमाल आहे या मुलीची. असं म्हणत जीवा आर्याचं कौतुक करणं काही थांबवत नसतो. जीवा म्हणतो, चल बघूयात कोणाला घेऊन आली आहे. तर त्यावेळी नंदिनी चिडते आणि म्हणते, तो कोणीही असू देत, परंतु एक गोष्ट विसरू नका की तो खरा बाप नाहीये. त्या बाळाचा अधिकार हा आपला आहे. ते बाळ आपल्या दोघांचं आहे, जीवांदिनीचं आहे. तर जीवा म्हणतो, हो हे सगळं मला माहीत आहे, पण तू एवढी का रिॲक्ट होतेस? खरं तर आपल्याला हे सगळं काही माहीत असलं तरी सुद्धा बाकी कोणाला माहीत नाहीये ना. म्हणूनच मी म्हणतोय की चल बघूयात ती नक्की कोणाला घेऊन आली आहे. असं म्हणत जीवा आता बाहेर निघालेला असतो. परंतु नंदिनी थोडा वेळ विचार करते आणि त्यानंतर ती सुद्धा खाली यायला निघते. तर दुसरीकडे आर्या तर आलेलीच असते. तर काव्या आर्याला म्हणते, अगं आर्या, तू आम्हा सगळ्यांना बोलावून तर घेतलायस, पण सांग ना, कुठे आहे तुझा बॉयफ्रेंड? कुठे लपवून ठेवलायस तू त्याला? तर आर्या काव्याला म्हणते, हो बोलावते. असं म्हणत आता आर्या आवाज देत म्हणते, चैतन्य. तर इथे जीवा आणि नंदिनी आर्याकडे पाहतात. तर आर्या इशाऱ्यानेच त्यांना शांत राहायला सांगते. तर त्यावेळी आर्याने चैतन्याला आवाज देताच चैतन्य घरात एंट्री करतो. आता आर्याने चैतन्य नावाच्या बॉयफ्रेंडला तिथे आणलेलं असतं. आता चैतन्य येताच सर्वच जण नमस्कार करत त्याचं स्वागत करतात.
तर त्यानंतर आर्या चैतन्याला म्हणते, चैतू, इतके दिवस माझं कोणी नाही नाही म्हणता म्हणता आज मी माझ्या अख्ख्या फॅमिलीला तुला भेटवत आहे. आता चैतन्याला आर्या विचारते, काय झालं चैतू, नर्वस आहेस का तू? तर त्यावेळी रम्या आर्याला प्रश्न करत म्हणते, आर्या, हा तुझा बॉयफ्रेंड आहे का? तर आर्या आता रम्याला तिच्याच भाषेत प्रत्युत्तर देत म्हणते की हो, हा माझा बॉयफ्रेंड आहे. पण तुला काही प्रॉब्लेम आहे का? आता मात्र रम्याची बोलतीच बंद होते. आता आर्या रम्याला म्हणते, आय थिंक मला तुला हे विचारायचं होतं, तू याला सुद्धा कुठे बघितलंयस का? म्हणजे कोणासोबत तरी, म्हणजे तुझ्या जगात कधीही काही घडू शकतं ना, म्हणून विचारलं. आता मात्र आर्याचा हा प्रश्न ऐकून इथे मात्र जीवाला हसायला येतं. तर रम्या आर्याला म्हणते, मी तुला नाही विचारणार, त्या प्रश्नाची उत्तर सुद्धा पाठ करून आली आहेस का आर्या तू? मला आधी प्रश्न विचारू तरी दे. तर आता आर्या अगदी कॉन्फिडन्समध्येच रम्याला म्हणते, विचार ना, तुला जे प्रश्न विचारायचे ते विचार. आर्या, हा तुझा खरंच बॉयफ्रेंड आहे? तर मग याच्या हातात एंगेजमेंट रिंग काय करतेय? तर आता चैतन्य आर्याकडे पाहतो आणि आर्या चैतन्याकडे. तर रम्या आर्याला म्हणते, उत्तर दे. आता आर्या हसतच चैतन्याला म्हणते, चैतू, मी तुला म्हणाले होते ना, रम्याचं लक्ष आणि आत्याबाईंचं डोकं कुठेही जाऊ शकतं, ते कुठेही चालू शकतं. तर रम्या आता मात्र शांतच होते. तर आर्या रम्याला म्हणते, ते फेबमध्ये असतं ना व्हॅलेंटाईन डे, त्याचंच गिफ्ट आहे ते, आणि मी त्याला गिफ्ट केलं आहे. आता चैतन्य त्याच्या हातातील अंगठी अगदी रम्याला दाखवतो. आता मात्र रम्याला काय बोलावं काहीच कळत नाही. तर वसुआत्या आर्याला म्हणतात, काय ग, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे अगोदरच तयार असतात ना? आर्या मात्र वसुआत्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. तर विक्रम म्हणतात, बरं बरं ठीक आहे, पण हा आता विषय इथेच थांबवा. असं म्हणत विक्रम आता तो सगळा विषय तिथेच थांबवतात. आता विक्रम स्वतःची ओळख करून देत म्हणतात, हां नमस्कार, मी विक्रम देशमुख, तुम्ही? तर त्यावेळी आर्या चैतन्याची ओळख करून देत म्हणते की हा चैतन्य, हा सेल्समध्ये जॉब करतो. आता न राहून वसुआत्या विचारतात, सेल्समन आहे? आता मात्र विक्रम म्हणतात, काय चाललंय ग वसू तुझं? तर वसुआत्यांना आता काही बोलायलाच मिळत नाही. आता आर्या सगळ्यांची ओळख करून देत चैतन्याला म्हणते, बरं चैतन्य, हे विक्रम काका, या मानिनी काकू, हे मिथुन काका, हा पार्थ आणि ही काव्या, हिला तुला भेटायचं होतं, आणि हे आहेत नंदिनी आणि जन्मीजय. तर आता सर्वच जण तिथे असतात आणि आर्या सगळ्यांची ओळख चैतन्याशी करून देते. तर आता चैतन्य आपली ओळख करून देत म्हणतो, नमस्कार, मी चैतन्य देशपांडे. आता रम्या काही शांत बसतेय. रम्या म्हणते, वा, इथे खरं काय खोटं काय हे शोधायचे झालेत वांदे, आणि देशमुखांच्या घरी आलेत चैतन्य देशपांडे. तर आता वसुआत्या रम्याचं कौतुक करत म्हणतात, वा वा, खरंच खूप छान सुचलंय ग तुला. आता रम्या स्वतःचंच कौतुक करून घेत असते, परंतु सगळेच जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर त्यानंतर रम्या चैतन्याला म्हणते, चैतन्य देशपांडे, तुम्ही तुमचं ID दाखवू शकता का? तर रम्याचं हे बोलणं ऐकताच चैतन्य आणि आर्या एकमेकांकडे पाहू लागतात. विक्रम रम्याला म्हणतात, अगं, तर मानिनीताई रम्याला म्हणतात, रम्या, तुझ्या डोक्यात काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का ग? तर काव्या म्हणते, नाहीतर काय, मला तर हिचं काय चालू आहे ना काहीच कळत नाही. रम्या, ग तुला काही कळतं का? घरी आलेल्या पाहुण्यांना असं कोणी विचारतं का? सर्वच जण रम्यावर खूप चिडलेले असतात. तर पार्थ म्हणतो, हो ना, खरं तर आपण विसरूनच गेलो की आपल्या घरी विजय ज्यावेळी आला त्यावेळी विजयला सुद्धा आपण असं विचारायला हवं होतं ना. तर मिथुन काका म्हणतात, हो ना, तेव्हा तर आपण ही सगळी प्रोसेस विसरूनच गेलो होतो. तर चैतन्य म्हणतो, काही हरकत नाही, मी दाखवतो ना माझा ID त्यांना. असं म्हणत चैतन्य ID दाखवायलाही तयार होतो. तर विक्रम आणि घरातील सर्वच जण थांबवत असतात आणि म्हणतात, नाही नाही, त्याची काहीच गरज नाही. तर रम्या म्हणते, नाही नाही, असू देत ना. असं म्हणत रम्या आता चैतन्याच्या समोर जाऊन उभी राहते. चैतन्य ID देताच रम्या अगदी निरखून पाहत असते. त्यातील असणारा तो चैतन्याचा फोटो खरंच तो या आलेल्या व्यक्तीचा आहे का, हे सगळं काही अगदी निरखून पाहते. रम्या वसुआत्यांकडे पाहते. तर वसुआत्या विचारतात की काय झालं, परंतु आता त्यामध्ये चुका काढणे इतकं काहीच नसतं. त्यामुळे रम्या पुन्हा ID परत करते. तर विक्रम म्हणतात, काय झालं का मॅडम तुमचं समाधान? काही चुका वगैरे काही काढायच्या आहेत का? रम्या मात्र काहीच बोलत नाही. तर विक्रम म्हणतात, नाहीतर तुम्ही एक काम करता का, तुम्ही दोघेही तुमच्या रूममध्ये जाता का? म्हणजे तुम्हाला जर काही चर्चा करायची असेल, काही गॉसिप करायचं असेल ना, त्याशिवाय तर तुम्ही शांत बसू शकत नाही. त्यामुळे जा, तुम्ही तुमच्या रूममध्ये निघून जा. तर आता विक्रमचं हे बोलणं ऐकून वसुआत्या चिडतात आणि म्हणतात, चल ग बाई रम्या, कारण याच्या पद्धतीने
वर परीक्षा घ्यायची असेल ना? तर विक्रम म्हणतात हो हो, तू अगदी बरोबर बोलीस, उगाच तुमचे त्यात गॉसिप नकोत ना, त्यामुळे तुम्ही निघालात तरी चालेल. असं म्हणत विक्रम वसू आत्या आणि रम्या या दोघांनाही तिथून जायला सांगतात. आणि आता वसू आत्या आणि रम्या रागानेच तिथून निघूनही जातात. आता विक्रम चैतन्य यांना म्हणतात, चैतन्य तुम्ही आरामात बसा, आता तुम्हाला कोणीही काही उलटसुलट प्रश्न विचारणार नाही. बरं मानिनी, त्यांना चहा वगैरे विचार ना. तर मानिनीताई म्हणतात हो हो, मी चहा घेऊन येते. तर चैतन्य म्हणतो नाही नको, मी जस्ट आता कॉफी घेऊन आलोच आहे. तर काव्या चैतन्याला म्हणते, सी चैतन्य, आर्या आमची बहीण आहे, माझी आणि नंदिनीताईची. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आमची बहीण आम्हाला भेटली, परंतु आता तुम्ही आलात, आता आमच्या बहिणीची अगदी योग्य काळजी घ्या. तर चैतन्य म्हणतो की हो नक्कीच. तर मिथुन काका म्हणतात आय लाईक दिस, पण काय आहे, लग्न लवकर करा, म्हणजे त्या त्या सीझनमध्ये ती भाजी खालेली चांगली असते ना, मग लग्नही लवकर आवरून घ्या, आम्हाला पण येऊ द्यात. तर आर्या म्हणते लग्न कशाला उगाच घाई करताय, आम्हाला आमची लिव्हिंग शिप एन्जॉय करायची आहे, लग्नाचा नंतर बघू ना. तर आता मानिनीताई आर्याला म्हणतात, आर्या पण बाळ झाल्यानंतर बाळाला वडिलांचं नाव काय देणार आहेस? तर त्यावेळी आर्या नकळतच म्हणते जन्मीजय. आता हे नाव ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सर्वच जण आर्याकडे पाहतात. तर आर्या पुढे म्हणते, जन्मीजय, अरे तुला म्हटलं होतं ना, म्हणून मला या सगळ्याबद्दल कोणाला काहीही सांगायचं नव्हतं. असं म्हणत आर्या मानिनीताईंना म्हणते त्याला अजून खूप वेळ आहे, परंतु बाळ होईल त्यावेळी बघू कोणी कोणाचं नाव लावायचं ते. आता मात्र मानिनीताई शांतच होतात. तर मानिनीताई म्हणतात बरं आर्या, तुझा मला नंबर देऊन ठेवू ना, म्हणजे कसं आहे, माझ्या या दोन्ही सुना प्रेग्नेंट आहेस आणि त्यात तू सुद्धा प्रेग्नेंट आहेस, म्हणजे मला जर काही अडीअडचण आली तर मी तुला कॉल करेन ना. पार्थ यामध्ये आर्याचा नंबर सेव्ह करून ठेव. आर्या, मी तुला कॉल केला तर चालेल ना? तर आर्या होकार देते. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात तुम्ही बसा, मी तुम्हा सगळ्यांसाठी भजी बनवून घेऊन येते. तर विक्रम म्हणतात की वा बसा. मानिनीताई म्हणतात तुम्हाला नाही, तुम्ही चला माझ्या मदतीला. तर मिथुन काका म्हणतात वहिनी मी सुद्धा येतो. तर मिथुन काकांना मानिनीताई म्हणतात बरं ठीक आहे चला, मला जरा कांदा चिरायला मदतच होईल. असं म्हणत आता मानिनीताई विक्रम आणि मिथुन काका यांना मदतीसाठी घेऊन जातात आणि म्हणतात की तुम्ही तोपर्यंत गप्पा मारा. आता आर्या, चैतन्य, पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी तिथे गप्पा मारण्यासाठी बसलेले असतात. तर इथे स्वयंपाकघरात जाता जाता विक्रम आर्याचं कौतुक करत म्हणतात आर्या गुड चॉईस, कारण आर्याने तिच्यासाठी निवडलेला लाईफ पार्टनर हा विक्रम यांना खूप आवडलेला असतो. तर जीवाही आर्याचं कौतुक करत म्हणतो हा आर्या खरंच खूप छान आहे, गुड चॉईस. तर त्यानंतर आर्या आता काव्याच्या बाजूला येऊन बसते आणि म्हणते काय मग काव्या मॅडम, गेला का माझ्यावरचा राग? तर आर्या असं विचारताच काव्या थोडासा विचार करते आणि म्हणते गेला. असं म्हणताच दोघेही हसतात आणि एकमेकींना मिठी मारत अगदी आनंद व्यक्त करतात. काव्या खूप खुश होती आणि आर्याला म्हणते हे बघून खूप आनंद झालाय की तू या सगळ्यातून बाहेर पडलीस, तू मूव्ह ऑन झालीस, हेच खरंच खूप आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. खरंच आर्या काही कमाल मुलगी आहेस ना ग तू, एकदम बिंदास, स्वतःच्या टर्मवर आयुष्य जगणारी. प्राऊड ऑफ यू आर्या. आणि हो, कसलीच काळजी करू नकोस, तुझ्या या प्रेग्नेन्सीच्या जर्नीमध्ये माझी तुला पूर्ण साथ असेल, मी आहे तुझ्यासोबत. आफ्टर ऑल तुझी बॉडी आहे, तुझ्या बॉडीने ठरवलंय बाळाला जन्म द्यायचं, मग झालं तर मग हां, आणि काही झालं, अगदी काही झालं तरी मी आहे बाळाची मावशी, झालं तर मग. आता सगळ्यांच्या गप्पा चालू असतात. आता काही वेळानंतर काव्या तिच्या क्लासला चाललेली असते, ती तिचा अभ्यास करत असते. तर त्याचवेळी पार्थ आवाज देत म्हणतो काव्या काव्या. तर पार्थला आवाज देत काव्या म्हणते काय झालं? तर पार्थ म्हणतो अहो हे सगळं काही राहिलं ना तुमचं, तुमचा रुमाल, तुमचा मोबाईल आणि तुमची वॉटर बॉटल. तर आता काव्या पार्थचे लाड करते आणि म्हणते जनरली बायका नवऱ्यांच्या मागे लागतात आणि म्हणतात अहो तुमच्या गाडीची चावी राहिली आहे, अहो तुमची पाण्याची बॉटल राहिली आहे, अहो तुमचा टाय बांधून देऊ का, अहो तुमचा डबा राहिला. असं म्हणत बायका त्यांच्या मागे पुढे करत असतात. आणि इथे माझा हा ग्रीन फ्लॅग नवरा माझ्या मागे पुढे करत असतो. खरंच अगदी किती मनापासून काळजी घेता ना तुम्ही. तर पार्थ म्हणतो काय आहे ना, हे सगळं करण्याचा मला आव आणावा लागत नाही, कारण हे सगळं काही मी अगदी मनापासून करतोय. पण तुम्हाला मात्र मी ग्रीन फ्लॅग वाटतो. पण काय आहे ना, बायका सगळे आपल्या नवऱ्यासाठी हे सगळं काही करत असतात, कारण त्यांना असं वाटतं आपला नवरा ऑफिसला कमी आणि युद्धावर जास्त जात आहे. असं म्हणत पार्थ आणि काव्याच्या गप्पा चालू असतात. तर काव्या म्हणते हो का, पण कारण बायकांना असं वाटत असतं की आपला नवरा काहीतरी महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जात आहे. तर पार्थ म्हणतो हो, आणि मला असं वाटतं की माझी बायको महत्त्वाच्या कामासाठी चालली आहे, ती महत्त्वाचं काम करणार आहे.
म्हणूनच मी हे सगळं काही करतोय, त्यात काय मोठं. तर आता काव्याला मात्र पार्थचा अभिमान वाटत असतो. तर काव्या पार्थला म्हणते, देशमुख जरा गाल खाली कराल का? तर पार्थ म्हणतो, काय करताय, आपण हॉलमध्ये आहोत, विसरलात का तुम्ही? तर काव्या पार्थला अगदी किस देते आणि म्हणते, देशमुख हा मी तुम्हाला सांगायचं राहूनच केलं की मी आज क्लासमध्ये जात नाहीये, तर लायब्ररीमध्ये जात आहे, कारण आज आम्ही सर्वजण तिथेच अभ्यास करणार आहोत, रिव्हिजन करणार आहोत. तर पार्थ म्हणतो, काही हरकत नाही, ऑल द बेस्ट. तर काव्या म्हणते, या ऑल द बेस्टपेक्षा माझं तुम्ही ऐकाल का? तर पार्थ म्हणतो, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? मी ऐकेन ना तुमचं, तुम्ही फक्त बोला. तर काव्या पार्थला म्हणते, मी आता लायब्ररीमध्ये जाते ना, मग तुम्ही सतत फोन मेसेज नका ना करू. माझा फोन सायलेंटवर असतो, परंतु व्हायब्रेटर होतोच ना, मग डिस्टर्ब होतं. मी सगळी अगदी व्यवस्थित काळजी घेईन, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मॅनेज करेन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर पार्थ म्हणतो, काही हरकत नाही, परंतु पाणी पित राहा. हे बघा, ड्रिंक वॉटर, आणि हे आहे बेबू इज प्रायोरिटी, हा आपला ऑल पेपर असेल. आता हे सगळं काही काव्याला खटकतं. काव्या म्हणते, आताच कौतुक केलं ना मी तुमचं, आताच तर तुमचं कौतुक इतकं केलं, ग्रीन फ्लॅगवरून तुम्ही तर मिरवणुकीची पताकाच झालात. तर पार्थ म्हणतो, पताका वगैरे असं काही नाही, मी फक्त तुम्हाला आठवण करून दिली. तर काव्या म्हणते, तुम्हाला काय वाटलं मी पाणी पितच नाही का? ड्रिंक वॉटर हा स्टिकर लावलाय तुम्ही बॉटलवर, आणि हे काय बेबू इज प्रायोरिटी. तर पार्थ म्हणतो, अहो ते फक्त लक्षात राहण्यासाठी फक्त. तर काव्या म्हणते, लक्षात राहावं म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मला बेबूची काहीच काळजी नाहीये का? तर काव्या पार्थवर चिडते आणि म्हणते, तुम्हाला काय वाटतंय, हे सगळं काही माझ्या लक्षात नाही आहे का? आता पार्थ स्वतःवर कंट्रोल करतो आणि नंबर उलटे काउंट करायला सुरुवात करतो आणि शांत होतो. काव्या तर तिथून निघून जाते. तर पार्थ देवबाप्पाजवळ म्हणतो, बाप्पा हे काय आहे, म्हणजे यांनी जरी चूक केली तरी याच रागवणार, आणि मी जरी चूक केली तरी याच रागवणार, कसं समजवायचं यांना? तर त्याचवेळी गुरुजी त्या ठिकाणी आलेले असतात आणि म्हणतात, समजावून नाही समजत सगळ्यांना. गुरुजी आलेले पाहताच पार्थ म्हणतो, गुरुजी तुम्ही? तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी खूप चिडते आणि म्हणू लागते, मी कशी आई होणार आहे मला माहीत नाही, पण आता माणूस म्हणून मी जे काही घडतेय ना त्याचीच मला शरम वाटते. तर दुसरीकडे गुरुजी पार्थला म्हणतात, येणारा काळ हा खूप कठीण आहे, नियती तुमची परीक्षा घेणार आहे. तर दुसरीकडे घरी मानिनीताई पार्थला मॉलिश करून देत असतात आणि त्यावेळी त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते, पण नकळतच नंदिनी चक्कर येऊन खाली पडते. आता नंदिनी अशी कोसळलेली पाहून मानिनीताई घाबरतात आणि लगेच डॉक्टरांना फोन करतात. तर इथे पार्थ जीवाला फोन करतो आणि म्हणू लागतो, आईने डॉक्टर कुलकर्णी यांना घरी बोलावलं आहे, तो सुद्धा घरी लवकर पोच. आता मात्र जीवा घाबरतो आणि म्हणतो, डॉक्टर कुलकर्णी यांनी जर नंदिनीला चेक केलं तर ते लगेच ओळखतील की नंदिनी प्रेग्नंट नाहीये. आता नंदिनीचं हे सत्य सगळ्यांसमोर कशा पद्धतीने येईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.